नमस्कार. सत्या आणि मीरा बोलत असतात. मीरा म्हणत असते, काय हो, कोणीकडे जाणार आहात तुम्ही आता? त्यावर सत्या म्हणत असतो, धूमकेतू, मला जरा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन यायचं आहे. हे वाक्य ऐकल्यावर मीरा म्हणत असते, काय हो, पण कशासाठी? त्यावर सत्या म्हणत असतो, सांगतो तुला आल्यावर, काळजी करू नकोस. आणि अशातच आता मीरा हो बोलते आणि सत्या घरातून बाहेर पडलेला असतो. इकडे आपण पाहतोय पंकज हा खूपच हैराण असतो, कारण त्याचं खूप मोठं नुकसान झालेलं असतं. त्याला 2 वेळा फसवण्यात आल्यामुळे तो खूप डिस्टर्ब असतो. तोही थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेला असतो. आणि अशातच आता सत्या देखील पोलीस स्टेशनमध्ये पोहोचतो आणि तिथे असलेल्या हवालदाराला म्हणत असतो, काय हो साहेब, माझं काम झालं का? त्यावर तो हवालदार म्हणत असतो, नाही रे, झालं की तुला फोन करून सांगतो. त्यावर मात्र सत्या मान डोलावतो आणि सत्या तिथून निघत असतो. तेवढ्यात आपण पाहतोय आता पंकजने सत्याला पाहिलेलं असतं आणि पंकज लपण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच वेळेला पंकजची तारंबळ उडते. त्याला कळत नसतं की काय करावं. आपल्या समोरच सत्य आहे. जर तो वळला तर त्याचं थेट लक्ष आपल्याकडेच जाईल, ही भीती पंकजच्या मनात उद्भवलेली असते. आणि लगेचच आता पंकज वळतो आणि पाठमोरा झालेला असतो. तेवढ्यात आपण पाहतोय आता पंकज पाठमोरा आहे, तर समोरून एक इन्स्पेक्टर आलेला असतो. त्याने पंकजला पाहिलेलं असतं आणि लगेचच आता इन्स्पेक्टर त्या पंकजला धरून म्हणत असतात, काय रे, काय चालवलंयस तू? तुला सांगितलं ना, तुझा माल भेटला की तुला बोलवू. कशाला सारखा सारखा तडमडतोयस इकडे? हे वाक्य आता सत्याच्या कानावर ऐकायला जातं आणि सत्याचं लक्ष त्या ठिकाणी जातं. आणि सत्या स्वतःशी बोलत असतो, हा तर आपला फुसके आहे. आणि अशातच आता पंकजचंही लक्ष सत्याकडे जातं आणि पंकज डोळे मिटून घेतो आणि स्वतःशी बोलत असतो, वाट लागली आता. आता तर घरात सगळ्यांना कळणार, काय करू मी आता? आणि अशातच आपण पाहतोय आता सत्या लगेचच म्हणत असतो, काय रे फुसक्या, काय करतोयस तू इथे? त्यावर लगेचच आता तो इन्स्पेक्टर म्हणत असतो, या सरबरीतला ओळखतोस का तू? त्यावर सत्या म्हणत असतो, हो ओळखतो मी याला. त्यावर इन्स्पेक्टर म्हणत असतात, मग घेऊन जा, तुझ्याबरोबर याला घेऊन जा आणि काहीतरी अक्कल शिकव. त्यावर लगेचच आता ते इन्स्पेक्टर आत निघून गेलेले असतात आणि पंकजची कॉलर सत्याने धरलेली असते. आणि सत्या म्हणत असतो, काय रे भावा, काय झालंय काय? माझ्याबरोबर तू पण या पोलीस स्टेशनची पायरी का चढलायस? माझं ठीक आहे, तू मला गुंड मावाले म्हणतोस, पण तू तू तर बिझनेसमॅन आहेस ना. तुला बिझनेस टाकून दिलाय ना. मग आता इथे पण तू टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन विकायला आलास की काय? त्यावर मात्र आता पंकज म्हणत असतो, ए सत्या, आधी कॉलरवरनं हात काढ. मी बिझनेसमॅनच आहे, तुझ्यासारखा गुंड मवाली नाहीये मी. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता सत्या म्हणत असतो, अरे मला मग सांग ना, इथे का आलायस तू? त्यावर मात्र आता पंकजला नेमकं काय बोलावं हे सुचत नसतं. अशातच आता सत्य म्हणत असतो, तू सांगतोयस का आज जाऊन थेट पोलिसांनाच विचारू? त्यावर मात्र आता पंकज म्हणत असतो, पोलिसांना विचारायची काहीच गरज नाहीये, चल सांगतो मी तुला. त्यावर लगेचच आता सत्य म्हणत असतो, सांग सांग. त्यावर पंकज म्हणत असतो, अरे त्याचं काय झालं ना, अरे ते ऍक्च्युली एक फ्रीज फ्रीज जरासा बिघडला होता, तर तो रिपेअरिंगसाठी पाठवला होता. तर त्या समोरच्या व्यक्तीने काय केलं की अमुक अमुक गोष्ट सांगून इथला पत्ता दिला ना रे, म्हणून मला इथे यावं लागलं. त्यावर सत्या म्हणत असतो, ठीक आहे, पण फ्रीज रिपेअरिंग काम तुझं नाहीये, तुझ्या कंपनीचा कोणतरी माणूस गेला पाहिजे ना. तू कशाला जातोयस आणि ते काम तुला जमतं का? त्यावर मात्र पंकज हे वाक्य ऐकून गोंधळतो. अशातच आपण पाहतोय आता सत्या म्हणत असतो, काहीतरी वेगळंच प्रकरण आहे, पण तू मला गुंडाळण्याचा प्रयत्न करतोयस काय? थांब, आता तुझी संपूर्ण केसच जाणून घेतो. आणि लगेचच आता सत्याने पंकजची कॉलर धरलेली असते आणि त्याला खेचत फरफटत आतमध्ये दिलेलं असतं. आतमध्ये गचांडी पकडून आणलेल्या पंकजला पाहून इन्स्पेक्टर म्हणत असतात, काय झालंय काय? याला असं का आतमध्ये आणलंय? त्यावर सत्या म्हणत असतो, इन्स्पेक्टर साहेब, मला जाणून घ्यायचंय की हे प्रकरण काय आहे.
त्यावर इन्स्पेक्टर म्हणत असतात, अरे याचा काहीतरी बिझनेस होता ना मार्केटमध्ये, तर याला 2 लोकांनी 2 वेळा फसवलंय आणि चांगला 5 लाखाला बुडीत तर गेलाय, पण त्याचे 2-3 प्रकारचे चांगले महागडे आयटमही गेलेत. हे वाक्य ऐकल्यावर सत्या म्हणत असतो, काय? आणि अशातच आता सत्याला हे सगळं कळलेलं आहे. हे आता पंकजला खूपच वेदनादायक असतं. आणि अशातच आता सत्या म्हणत असतो, ठीक आहे इन्स्पेक्टर साहेब. आणि सत्याने पंकजची कॉलर धरत पोलीस चौकीतून त्याला बाहेर आणलेलं असतं. पंकज सत्याला विनवणी करत असतो, अरे सत्या प्लीज यातलं काही घरी सांगू नको. त्यावर सत्या म्हणत असतो, घरी सांगू नको? अरे घरी सांगू नको असं तू बोलू तरी कसं शकतोस? एवढं सगळं तुझ्या बरोबर घडलं, पण यातली एखादीही गोष्ट तुला घरी सांगावी अशी वाटली नाही? म्हणजे घरातल्या लोकांशी तुझा काय संबंध नाहीये असा वागतोस की काय? त्यावर पंकज म्हणत असतो, अरे असं काहीच नाहीये यार, पण समजून घे, घरातल्या लोकांना काय वाटेल, मी एक साधा बिझनेस करू शकत नाही. त्यावर सत्या म्हणत असतो, हे बघ, तू ना पहिल्यापासून लालची आहेस, लालची. आणि याच गोष्टीचा फायदा त्या 2 फसवणाऱ्या व्यक्तींनी घेतलाय. त्यांना चांगलं माहितीये, तुझ्या समोर एखादं लॉलीपॉप धरलं तर ते लॉलीपॉप चाटण्यासाठी पहिला धावशील तू. त्यामुळे आधीपासूनच त्यांनी ते लॉलीपॉपचं कव्हर काढून तुझ्यासमोर उघडं करून ठेवलं होतं. हे वाक्य ऐकल्यावर आता पंकज म्हणत असतो, प्लीज ना यार सत्या, प्लीज प्लीज समजून घे ना यार, मला या सगळ्या प्रकरणातून वाचव, मला सोडव, मला यातून बाहेर काढ. त्यावर सत्या म्हणत असतो, हे बघ, हे काम पोलिसांचं आहे. आता मला महत्वाचं काम आहे, ते म्हणजे निरुपा आणि बाप यांच्या कानावर ही बातमी मला घालायची आहे. त्यावर मात्र आता पंकज गुडघ्यावर बसतो आणि म्हणत असतो, संपलं, आता सगळं संपलं, आता माझं काही खरं नाही. तेवढंच आपण पाहतोय सत्या म्हणत असतो, तुला आता घरी यायचंय की नाही फक्त मला तेवढं सांग. त्यावर पंकज म्हणत असतो, तू जा, माझं एक महत्वाचं काम आहे ते करून येतो. सत्याने त्याला तिथेच सोडलेलं असतं आणि सत्या घरात जायला निघालेला असतो. इकडे पंकज स्वतःशी बोलत असतो, काय करू, काय करू? मला मला हे सगळं आधीच सांगायला हवं, नाहीतर हा सत्या मिरची मसाला लावून सांगेल आणि माझी वाट लागेल. त्यावर लगेचच आपण पाहतोय संध्याकाळी आता सगळेच जेवायला बसलेले असतात, कोणी काहीच बोलत नाहीये. हे आता पाहून पंकजला खूप बरं वाटलेलं असतं. पंकज गप गुमान जेवत असतो आणि त्याच वेळेला आता निरुपा म्हणत असते, काय रे पंकज, काय मग, कधी कधी देणार आहेस मला तू सोन्याचा नेकलेस? हे बातमी ऐकल्यावर लगेचच आता देविका म्हणत असते, अहो आई असं काय करताय, तुम्हाला काल म्हटलं होतं ना मी. अहो माझा बबड्या मला मला स्पेशली एक सोन्याचा नेकलेस देणार आहे, पण ते मला. त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो, गप्प बसा तुम्ही दोघांनी, उगाच त्याच्या डोक्याला टेन्शन देऊ नका. हे वाक्य ऐकल्यावर सगळेच आता सत्याकडे वेगळ्याच नजरेने पाहत असतात की आज पहिल्यांदाच सत्या पंकजच्या बाजूने असं का बोलतोय. त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते, काय हो, हे असं काय बोलताय तुम्ही? त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते, होय रे होय सत्या, काय आहे काय तुझ्या मनात, आणि कसलं टेन्शन देतोय मी माझ्या बबड्याला? खरं तर माझ्या बबड्याला कोणत्याच प्रकारचं टेन्शन नाहीये, लाखो रुपये कमवतो तो. काल तर त्याने एका झटक्यात 5 लाख रुपये कमवले. असे जर रोज 5 लाख रुपये त्याने कमवले ना, तर महिन्याला 1.5 कोटी रुपयाचा नफा आहे. आपण तर लगेच स्वतंत्र बंगल्यात जाऊ शकतो राहायला. त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो, निरुपा असल्या प्रकारची स्वप्न बघणं बंद कर. काही गोष्टी असतात ज्याचा विचार आपल्याला करायला हवा. तुला तुझा बबड्या साधा सरळ वाटतो ना, पण त्याने आपल्या बिझनेसची पाणबुडी पूर्ण बुडवून टाकली आहे. हे वाक्य ऐकल्यावर निरुपा म्हणत असते, म्हणजे? त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो, हे फुसक्या, आता तू सांगणार आहेस का मी सांगू? त्यावर लगेचच आता सुधाकर म्हणत असतात, सत्यजित काय झालंय, काय कळेल का आम्हाला, तू सांग बरं. त्यावर सत्या म्हणत असतो, बाप या नालायकाने लालसेपोटी बिझनेसची माती करून ठेवली आहे. हे वाक्य ऐकल्यावर मात्र निरुपा म्हणत असते, नाही नाही नाही, असं काही होऊ शकत नाही, माझा बबड्या स्वतःचं नुकसान करणारच नाही. त्यावर लगेचच आपण पाहतोय सत्या म्हणत असतो, निरुपा सत्य पचवून घ्यायची तयारी ठेव, तुझा बबड्या लुटला गेलाय. त्याला 2 वेगवेगळ्या माणसांनी लुटलंय. एका माणसाने तर 5 लाख रुपयाची कॅश नेली आहे आणि दुसऱ्या माणसाने तर टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन
महागड्या सगळ्या वस्तू पाच पाच नेल्यात प्रत्येकी. हे वाक्य ऐकल्यावर निरुपा म्हणत असते काय? त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो हो. त्यावर निरुपा म्हणत असते ए सत्या, उगाचच काही बोलू नको. माझ्या बबड्यावर जळतोयस तू, म्हणून असल्या प्रकारची बातमी पसरवतोयस तू. त्यावर लगेचच आता सुधाकर म्हणत असतात निरुपा जरा तरी विचार कर. खरंच तुला असं वाटतंय सत्यजित अशा प्रकारची काही बातमी पसरवेल म्हणून? त्याला काहीतरी कळलं असेल म्हणूनच तो असा बोलत असेल. आणि बघ पंकज तोंडातून एक शब्दही काढत नाहीये. याचा अर्थ काय की हे खरं आहे सगळं. त्यावर लगेचच आता निरुपा पंकजला उभं करते आणि म्हणत असते बाबड्या बोल, हे सगळं खोटं आहे. त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो मम्मा मम्मा हे खोटं नाहीये मम्मा, खरं आहे. त्यावर लगेचच आता निरुपा कपाळावर हात मारते आणि म्हणत असते अरे माझ्या कर्मा, 5 लाख रुपयाची कॅश आणि प्रत्येकी महागडी सामान प्रत्येकी 5-5. बाप रे बाप, म्हणजे जवळजवळ 10 ते 15 लाखाचं नुकसान. त्यावर लगेचच आता सत्यजित म्हणत असतो निरुपा पण काळजी करू नकोस. इन्स्पेक्टर साहेबांनी ग्वाही दिली आहे की लवकरात लवकर त्या लबाडांना शोधून काढू. पण तोपर्यंत तरी हे सिद्ध होत आहे की तुझा बबड्या कोणत्याच काम करायच्या लायकीचा नाहीये. त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते हे काय झालं, माझ्या सोन्याच्या नेकलेसचं काय होणार आता? त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते अगं हे सरभरीत, जरा तरी डोकं चालव. कसला सोन्याचा नेकलेस? इथे तुझा नवरा डुबीत गेलाय आणि तुला सोन्याचा नेकलेस हवाय. त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते आई तुम्हाला सुद्धा सोन्याचा दागिना हवाच होता ना? त्यावर निरुपा म्हणत असते हा हवा होता पण आता नकोय. का माहितीये का, माझा बबड्या बुबीत गेलाय. तेवढ्यात आपण पाहतोय आता सत्या म्हणत असतो बाप मला तर असं म्हणायचंय की यापुढे आपण या फुसक्यावर कोणत्याच प्रकारचा विश्वास ठेवायला नको आणि याच्या हातात कोणत्याच प्रकारची जबाबदारी द्यायला नको. कारण हा जबाबदारी घेतो पण ती निभावत नाही. त्याला वाटतं त्याच्याकडे खूप मोठी प्रॉपर्टी आली आहे, एक बिझनेसची अपॉर्च्युनिटी आली आहे, पण तो सगळं स्वतःचं आहे असं वागतो. पण शेवटी माती मोल होऊन जातो. त्यावर लगेचच आता सुधाकर म्हणत असतात पंकज काय चाललंय तुझं हे? म्हणजे तुझ्यावर आता कोणत्याच प्रकारची जबाबदारी सोपवायला नकोच म्हणावं. अशातच आपण पाहतोय सत्यजितला मीरा म्हणत असते अहो मी काय म्हणते जाऊ दे, या सगळ्या प्रकरणावर तोडगा काढता येईल, पण आता महत्वाचं काय ते ऐका. आणि अशातच आता मीराने सांकेतिक भाषेमध्ये सत्यजितला जे काही सांगितलेलं असतं ते ऐकून मात्र सत्यजितला धक्का बसलेला असतो. सत्या म्हणत असतो ए मीरा काय ऐकतोय मी हे सगळं? त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते हो. आणि अशातच आपण पाहतोय निरुपा म्हणत असते काय अय सत्यजित मला पण सांग. त्यावर लगेचच आता निरुपाला सत्या म्हणत असतो काळजी करू नकोस, तुझ्या फुसक्याला ज्या लोकांनी लुबाडलंय ना त्यांना मी शोधून काढणार मी. हे वाक्य ऐकल्यावर मात्र निरुपा म्हणत असते सत्या खरंच माझा तुझ्यावर विश्वास आहे की खरंच तू हे करूच शकतो. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता पंकज उठून उभा राहतो आणि म्हणत असतो सत्या मला माझे 15 लाख रुपये हवेत. त्यावर लगेचच आता 2 कानाखाली सत्याने पंकजच्या दिलेले असतात. पंकज म्हणत असतो अरे मारतोस काय? त्यावर सत्या म्हणत असतो नालायक का, तुझे 15 लाख रुपये काय मी खिशात घेऊन फिरतोय काय? मला माझे 15 लाख रुपये हवेत. अरे मी त्या लोकांना शोधण्याचं काम करणार आहे. त्यांनी जर ते पैसे खर्च केले नसतील तर तुला तुझे पैसे मिळतील, पण पैसे मिळाल्यानंतर तुला पुन्हा तो बिझनेस चालू करून देण्याची मला इच्छा होत नाहीये. त्यावर लगेचच आता सुधाकर म्हणत असतात अगदी बरोबर आहे तुझं सत्या, खरं तर या नालायकाला कोणतीच जबाबदारी द्यायला नको. याने आता स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे. पंकज आता तुझं काय ते तू बघ, जा कुठेतरी 10,000ची 20,000ची नोकरी बघ ती कर. त्यावर मात्र पंकज म्हणत असतो पप्पा 10 आणि 20,000ची नोकरी करण्यासाठी जन्म माझा नाही झालाय, किती शिकलोय मी, किती डिग्री आहेत माझ्याकडे. त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो त्या डिग्र्यांचं लोणचं घालणार आहेस का? उद्या भूक लागली तर डिग्री खाणार आहेस का रे? त्यावर मात्र आता थेट पंकजची बोलती बंद झालेली असते. तेवढ्यात आपण पाहतोय निरुपा म्हणत असते सत्या जे काही बोलतोय ना ते अगदी बरोबर आहे. पंकज
तू ना आता कुठेतरी जॉबच बघ, भले 10,000 15,000 तुझ्या लायकीपेक्षा कमी भेटला तरी चालेल, पण तुला जॉबच करावा लागेल. जेव्हा तू बॉसची बोलणी काशील ना, तेव्हा तू तयार होशील. तोपर्यंत काय तुझा माजोरडेपणा कमी होणार नाहीये. त्यावर पंकज कपाळाला हात लावतो आणि स्वतःशी बोलत असतो, नको ते करून बसलोय. चांगला आयता ₹1,00,000 बिझनेस हातात होता. नेहमी हजारो रुपये कमवण्याची संधी होती, पण लालसेपोटी 5 फ्रीज, 5 वॉशिंग मशीन, 5 मिक्सर, 5 अमुक तमुक एवढं मोठं विकलं जाणार या आशेपोटी मी चांगलाच लुबाडलो गेलोय. आणि अशातच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता थेट आता सगळं प्रकरण आपल्याच अंगाशी आहे हे पंकजच्या लक्षात आलेलं असतं. आणि पंकज म्हणत असतो, ठीक आहे, यापुढे आता मी माझ्या पायावर उभा राहणार. त्यावर लगेचच आता सत्याने पंकजच्या पायावर लाथ मारलेली असते आणि पंकज डायरेक्ट खाली आपटतो. त्यावर सत्य म्हणत असतो, स्वतःच्या पायावर उभा राहण्याआधी स्वतःचं डोकं लढव, बेअक्कल कुठला. आणि अशातच आता सत्या म्हणत असतो, बाप आलो जरा जाऊन. आणि सत्या अमुक कामासाठी बाहेर पडलेला असतो. त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते, पंकज मला तुझ्याकडनं असल्या बावट बुद्धिमत्तेची अपेक्षा नव्हती. असं कसं वागलास तू? जरा तरी डोकं चालवायचं ना यार. कोणी येतं आणि सहजासहजी तुला उल्लू बनवतं. अरे मला वाटलं होतं 5,00,000 कमवलेस तू, त्या 5,00,000चा मला मस्त गडगज्ज असा श्रीमंत नेकलेस बनवशील. पण कसलं काय, शेवटी तू माझ्या गळ्यात साधी मोठ्याची माळच घालणार का? त्यावर पंकज म्हणत असतो, बेबी नको काळजी करूस तू. येत्या काही दिवसातच पुन्हा लाखो रुपये कमवीन मी. आणि प्रॉमिस आहे माझं, तुला सोन्याच्या नेकलेसने मडवीन मी. त्यावर मात्र आता थेट निरुपा पंकजच्या 2 सटासट कानाखाली देते आणि म्हणत असते, तुला बायको आधी दिसते का? जन्म दिलेली आई नाही? अरे मला सोन्याने मडवू नकोस, निदान मला एखादा सोन्याचा नेकलेस तरी दे. पण कसलं काय, आज तूच लुटला गेलायस काय पंकज? खरोखर लुटला गेलायस ना, का आम्हा सगळ्यांना फसवतोयस? त्यावर मात्र आता पंकज म्हणत असतो, मम्मा असं काय बोलतेस तू? अरे खरंच लुटलं गेलोय मी. 5,00,000 गेलेत, परत प्रत्येक दुकानातून 5-5 वस्तू सुद्धा गेल्यात. मी कशाला फसवेन तुम्हाला? त्यावर देविका म्हणत असते, खरं तर माझाही तुझ्यावर विश्वास नाही आता. त्यावर पंकज म्हणत असतो, काय करू मी? तुम्ही लोक माझ्यावर विश्वास ठेवत नाही आहात. एकतर मनातून तुटलोय मी. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? खरंच येत्या काळामध्ये आपल्याला या मालिकेमध्ये काही नवीन पाहायला मिळू शकतं का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.